MHT CET मध्ये सगळ्यात जास्त स्किप केला जाणारा सब्जेक्ट जर कोणता असेल तर तो आहे फिजिक्स। एक सिच्युएशन तुम्हाला सांगतो, समजा एखाद्या विद्यार्थ्यानं मॅथ्समध्ये त्याचा जो स्कोर आहे अराउंड 50 किंवा 50 to 60 च्या दरम्यान जर येत असेल, ठीक आहे, म्हणजे बऱ्यापैकी अभ्यास केला आहे, 50 to 60 च्या दरम्यान मॅथ्समध्ये स्कोर येतोय, केमिस्ट्रीमध्ये त्याचा स्कोर अराउंड 35+ किंवा 30+ तरी येतोय, ठीक आहे। जर कंबाईन केला तर 80 to 90 च्या दरम्यान त्या विद्यार्थ्यानं फिजिक्स प्लस केमिस्ट्री मार्क्सचे स्कोर केले। आता इश्यू काय होतोय, आपली जी एक्झाम असते ती शिफ्ट्समध्ये असते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे जेवढी विद्यार्थी आपल्या शिफ्टमध्ये एक्झाम देत असतात तर सगळ्यांना मॅक्सिमम मुलांना मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री बऱ्यापैकी सॉल्व होतं। मग डिफरन्स कुठे तयार होतो, जर तुम्हाला त्या शिफ्टमध्ये जास्त मार्क्स स्कोर करायचे असतील तर डिफरन्स क्रिएट करतो फिजिक्स। त्यामुळे सगळे टॉपर्स विद्यार्थी जर बघाल ना, ज्यांनी 99+ स्कोर केले किंवा एक चांगल्या कॉलेजमध्ये आहेत ना, सगळ्या मुलांच्या म्हणजे स्कोर कार्डवरती एक चांगलं बूस्ट देणारा सब्जेक्ट आहे फिजिक्स। का? कारण का बाकीचे विद्यार्थी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि बाकी तुम्ही काय करणार आहात तर की मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री या दोघांना सांभाळत जर फिजिक्सचा व्यवस्थित अभ्यास केलात तर नक्कीच तुमचा सुद्धा स्कोर चांगला येऊ शकतो। सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की फिजिक्सला तुम्ही नेग्लेक्ट करू नका किंवा दुर्लक्ष करू नका, मला जमत नाही आहेत, PYQ सॉल्व्ह होत नाही आहेत, न्यूमरिकल्स फॉर्म्युलेज अवघड जातात, कन्सेप्ट क्लिअर नाहीत, हे जी रिझन्स आहेत ती देणं पहिली गोष्ट तुम्ही बंद करा। का? कारण का केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स सगळ्याच मुलांना बऱ्यापैकी इझी जातं, डिफरन्स क्रिएट करणारा सब्जेक्ट आहे तो म्हणजे फिजिक्स, ठीक आहे। पुढच्या 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला फिजिक्समध्ये उरलेल्या 20 ते 23 दिवसांमध्ये कसे तुम्ही 40+ मार्क्स स्कोर करू शकता हे डिटेलमध्ये सांगणार आहे। पहिलं म्हणजे काय, तुम्हाला सब्जेक्ट वाईज सगळा प्लॅन देणार आहे, त्यानंतर फिजिक्समध्ये स्कोर कसा इम्प्रूव्ह करायचा आहे, तुक्का स्ट्रॅटेजी कशी अप्लाय करायची या सगळ्याबद्दल सांगणार आहे। एक गोष्ट मला तुम्हाला नक्कीच सांगायची आहे, एक म्हणजे काय तर यूट्यूबवरती सगळं हेच सांगितलं जातं की फिजिक्स खूप डिफिकल्ट येतं, इवन मी सुद्धा मेन्शन करतो की फिजिक्स खूप डिफिकल्ट येतं, परंतु इश्यू काय येतो माहीत आहे, विद्यार्थ्यांना फिजिक्स का अवघड जाते। तुम्ही एक सिच्युएशन ॲनालाइज करा की आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या 90 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत। आता केमिस्ट्री इझी असतं, होऊन जातं, परंतु फिजिक्समध्ये टाईम आपला खूप कन्झ्युम येतो आणि आपली मेंटॅलिटी काय आहे, मला फिजिक्सचे आउट ऑफ आउट म्हणजे 50च्या 50 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत आणि याच मेंटॅलिटीमध्ये आपल्याकडून चुका होत जातात। जे इझी क्वेश्चन्स असतात त्या टाईममध्ये प्रेशरमध्ये अजून डिफिकल्ट वाटायला लागतात, ठीक आहे। त्यामुळे आत्तापासून बाळांनो या गोष्टीचा सराव करणं खूप गरजेचं आहे, अजून सुद्धा वेळ आहे। ज्या मुलांना फिजिक्सचे क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत, आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला कसा टॅकल करायचा आहे, एखादा डिफिकल्ट क्वेश्चन जर समोर आला तर त्याला कसं अंडरस्टँड करायचं आहे। तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके, PICT स्टुडंट। तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला। आता पहिला मुद्दा हा आहे की फिजिक्सचे न्यूमरिकल्स तुम्हाला सॉल्व्ह का होत नाहीत। एक म्हणजे काय, विद्यार्थ्यांच्या थिअरॉटिकल कन्सेप्ट्स क्लिअर नसतात। आपल्याला काय वाटतं, फक्त फॉर्म्युला पाठ केला म्हणजे फिजिक्सचं न्यूमरिकल सॉल्व्ह होतं, असं नाही आहे बाळांनो। तो फॉर्म्युला व्यवस्थित डिराईव्ह कसा झाला आहे, तो फॉर्म्युला तुम्हाला मॅन्युप्युलेट पण करता आला पाहिजे। मॅक्सिमम न्यूमरिकल्स बघाल ना ज्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युलामध्ये काहीतरी चेंजेस करावे लागतात, त्यामुळे फक्त फॉर्म्युला पाठ केला म्हणजे न्यूमरिकल सॉल्व्ह होईल असं नाही। पहिलं म्हणजे काय, तुमच्या कन्सेप्ट व्यवस्थित स्ट्रॉंग करा, जेवढे चॅप्टर्स करताय ना ते व्यवस्थित करा। असं नाही की आपण काय करतोय, चॅप्टर्स फक्त कव्हर करत जातोय आणि मागचे चॅप्टर्स आहेत ते विसरत जातोय, असं करू नका। भलेही थोडे चॅप्टर्स कव्हर करा किंवा थोडे म्हणजे कमी चॅप्टर्स कव्हर करा, परंतु ते परफेक्ट करा। दुसरं म्हणजे काय, फक्त फॉर्म्युला बाळांनो इनफ नाही आहे फिजिक्ससाठी, एवढं लक्षात ठेवा। तिसरे आहे म्हणजे काय तर तुम्हाला थिअरी कन्सेप्ट्स पण परफेक्ट करायचे आहेत आणि फॉर्म्युला मॅनिप्युलेशन पण शिकायचं आहे आणि फक्त PYQ सॉल्व्ह करायचे, जेणेकरून फिजिक्सच्या न्यूमरिकल्समध्ये काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत। आता मी फिजिक्सचे रिसोर्सेस आहेत ते ऑलरेडी सांगितलेत, RG लेक्चर्स आणि निशांत पटवर्धन सर यांना तुम्ही फॉलो करू शकता, ठीक आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट काय आहे फिजिक्ससाठी तर हाय वेटेज चॅप्टर्सला टार्गेट करणं। जर तुम्ही बघाल ना फिजिक्समध्ये जे 3 मार्क्सचे चॅप्टर आहेत ज्याच्यातून 3-3 मार्क्सचे क्वेश्चन्स विचारले जातात, हाय वेटेज चॅप्टर्सला टार्गेट करा। यासाठी सांगतोय, समजा रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टर आहे त्याच्यातून 3 क्वेश्चन्स विचारले जातील, तर त्या 3 क्वेश्चन्सपैकी ॲटलिस्ट एक क्वेश्चन असणार आहे तो इझीस्ट लेवलचा असतो, म्हणजे डायरेक्टली त्यांनी फॉर्म्युला बेस्ड विचारला असतो, दुसरा क्वेश्चन असतो मीडियम लेवलचा आणि एक मात्र डिफिकल्ट येणार आहे। मग आपण काय करायचं, भलेही तो डिफिकल्ट क्वेश्चन नाही येऊ देत, परंतु ॲटलिस्ट तो इझी आणि मीडियम लेवलचा जो क्वेश्चन आहे त्यांना तरी आपण टॅकल नक्कीच करू शकतो ना। त्यामुळे यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की हाय वेटेज चॅप्टर्सला पहिली प्रायोरिटी द्या आणि
शक्य तेवढा सिलेबस फिजिक्सचा कव्हर करा. हे मी पुन्हा एकदा सांगतोय. फिजिक्सला काय होतंय, मुलं काय करतात, जो डिफिकल्ट सब्जेक्ट वाटतोय ना चॅप्टर तो स्किप करून टाकतात. ॲटलिस्ट त्या चॅप्टरचं बेसिक जरी माहिती असेल आणि त्याच्यातून एखादा क्वेश्चन आला असेल तर तुम्हाला येऊ शकतो. त्यामुळे ही काळजी घ्या की फिजिक्सचा एकही चॅप्टर स्किप होणार नाही. शक्य तेवढे चॅप्टर्स कव्हर करायचे आहेत, ठीक आहे. आणि मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री याच्यासोबत इक्वली ट्रीट करायचं फिजिक्सला पण, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. आता हाय वेटेज चॅप्टर्स कुठले आहेत, तर ही जी PDF आहे ही ऑलरेडी मी मागच्या व्हिडिओमध्ये पण शेअर केलेली आहे. ही जी PDF आहे ते मी काय करेन, आपलं जे ॲप आहे ॲपच्या फ्री मटेरियल सेक्शनमध्ये फिजिक्स स्ट्रॅटेजीचं एक फोल्डर असेल, त्याच्यामध्ये ही सगळी फिजिक्सची जी PDF असेल ना ते अवेलेबल असेल, ठीक आहे. आता फिजिक्सचे हाय वेटेज चॅप्टर्स कोणकोणते आहेत हे सगळ्या PDF मध्ये मेन्शन केलेलं आहे. ते PDF तुम्ही बघा. आता मी एक्सप्लेन करत नाही. 11th आणि 12th मार्किंग स्कीमनुसार जे हाय वेटेज चॅप्टर्स आहेत ते सगळे याच्यामध्ये दिलेले आहेत, ठीक आहे. आता स्टेप नंबर 3 कोणती आहे, ती म्हणजे बाळांनो PYQs परफेक्ट करणं. आता मला माहिती आहे की वेळ इतका शिल्लक नाही आहे. लास्ट 4 इयर्सचे PYQs मी यासाठी सांगत होतो. 2024, 2023, 2022 आणि 2021 या 4 इयर्सचे PYQs जर फिजिक्सला परफेक्ट केले, बाकी काही करायची गरज नाही, कारण का आता काही इतका वेळ नाही आहे. त्यामुळे आजपासून काय करायचं आहे, पुढचे 20 ते 22 दिवस एखादा चॅप्टर कव्हर केलात, पहिलं त्या चॅप्टरची व्यवस्थित थेरी कव्हर करा. जेथून क्रॅश कोर्स तुमचं काही कोचिंग असेल त्याच्यातून त्या चॅप्टरची थेरी कव्हर करा आणि पटकन त्याचे फॉर्म्युलाज वगैरे पाठ करा आणि त्याचे PYQs सॉल्व करायला स्टार्ट करा. PYQs किती वर्षांचे करायचे, समजा एखाद्या विद्यार्थ्यानं काय केलं, 2024चे PYQs सॉल्व केलेत, अराउंड 60% PYQs सॉल्व झालेत, ठीक आहे. 60% PYQs सॉल्व झाले. त्यानंतर काय केलं, त्यांना 2023चे स्टार्ट केलेत. 2023 मध्ये एक 75% PYQs सॉल्व झाले आणि 2022चे समजा 90% PYQs सॉल्व झाले. त्याचवेळी तिथं तो चॅप्टर थांबवायचा आहे. ज्यावेळी वाटतं की मला आता बऱ्यापैकी क्वेश्चन सॉल्व होत आहेत, त्यावेळी पुन्हा त्या चॅप्टरच्या अजून PYQs सॉल्व करण्यात वेळ घालवू नका. तिथंच ते PYQs सॉल्व करणं थांबवा आणि पुढच्या चॅप्टरवरती मूव्ह ऑन करा. PYQs सॉल्व का होत नाहीत, हा सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट डाऊट आहे. पहिलं म्हणजे काय, तुमच्या बाळांनो कन्सेप्ट क्लिअर नसतात. दुसरी गोष्ट म्हणजे काय, जरी PYQs सॉल्व नाही झाला, 10 PYQs घेतलेत, 10 पैकी ॲटलिस्ट 4 तरी सॉल्व होतील, 6 नाही सॉल्व होऊ द्यात. 6 PYQचं सोल्युशन्स बघा, ते कसे सॉल्व केलेत ते समजून घ्या. कारण का त्याच टाईपचा PYQ जर ॲक्च्युअली एक्झाममध्ये रिपीट झाला तर तो PYQ तुम्ही स्वतःहून सॉल्व कराल. जरी PYQ सॉल्व नाही झाला तर रिग्रेट वाटून घेऊ नका. त्याची मेथड समजून घ्या, कन्सेप्ट समजून घ्या आणि पुन्हा ज्यावेळी तुम्ही ते PYQs रिव्हिजन करताना त्यावेळी तो PYQ स्वतःहून कसा सॉल्व होईल याचा विचार करा, ठीक आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट लाईन आहे, फिजिक्समध्ये PYQs रिपीट होतात. ॲज इट इज रिपीट होत नाहीत, परंतु फिजिक्सच्या ज्या कन्सेप्ट आहेत PYQच्या त्या ॲज इट इज रिपीट होतात, फक्त व्हॅल्यू चेंज केलेले असतात. त्यामुळे 2024 आणि 2023 ॲटलिस्ट लास्ट 2 इयर्सची जी PYQs आहेत ना ते जरी परफेक्ट केलेत ना तेवढं तरी इनफ आहे, ठीक आहे. स्टेप नंबर 4 काय आहे, 11चा सिलेबस स्किप करू नका. 11चे सुद्धा चॅप्टरचे ऑप्टिक्स वगैरे आहेत ना, इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत, ग्रॅव्हिटेशन वगैरे, ते चॅप्टर्स आणि त्यातून खूप इझी येतात. त्याचे फक्त PYQs केलेत ना, 1-2 वर्षाचे जरी केलेत ना, आयडिया येऊन जाते. इझी चॅप्टर्स आहेत, ते स्किप करू नका. आता स्टेप नंबर 5 आणि सगळ्यात महत्त्वाची काय आहे, तर पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी. मला माहिती आहे पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी फिजिक्ससाठी खूप गरजेची आहे. कारण का माझं ॲनालिसिस काय असतं, समजा 90 मिनिट आहेत, 90 मिनिटापैकी 35 किंवा 40 मिनिटामध्ये तुम्ही केमिस्ट्री अटेंड केली, त्याच्यानंतर पटकन जी उरलेली 50 मिनिट आहेत ती तुमची फिजिक्सवर कॉन्सन्ट्रेट असली पाहिजेत. फिजिक्सचा पेपर अटेम्प्ट करताना काय करायचं हे आत्तापासून बाळांनो तुम्ही सवय करून घ्या. कारण का ॲट द एंड ज्यावेळी एक्झामच्या वेळी तुम्ही ज्यावेळी प्रॅक्टिस एक्झाम देणार आहात त्यावेळी या गोष्टींचा सवय आत्ता PYQ सॉल्व करताना सुद्धा व्हा. समजा 10 तुम्ही एक्झाम पेपर अटेम्प्ट करताय, पहिला PYQ सॉल्व करताय, क्वेश्चन सॉल्व झाला. ज्यावेळी सेकंड PYQ सॉल्व करताय, ज्यावेळी वाटलं की तो PYQ सॉल्व तर होणार आहे परंतु खूप टाईम कन्झ्युम करणार आहे, त्याचवेळी तिथे त्याला स्किप करायचं आणि पुढच्या क्वेश्चनवरती मूव्ह ऑन करायचं. यालाच म्हणतात काय, चूज क्वेश्चन्स वाईजली. फिजिक्समध्ये खूप गरजेचं आहे. फिजिक्समध्ये आपलं टार्गेट काय असलं पाहिजे, तर फिजिक्सच्या 50 क्वेश्चन्सपैकी 50 आउट ऑफ 50 क्वेश्चन्स मला अटेम्प्ट करायचेच नाही आहेत. मला फक्त त्या 50 पैकी 30 क्वेश्चन्स बरोबर कसे येतील हे फक्त टार्गेट असलं पाहिजे. आणि उरलेले जे 20 क्वेश्चन्स आहेत याच्यामधून मग तुक्का ट्रिक्स बाकी काही जुगाड वगैरे यूज करून तुम्ही 10 मार्क्स अजून स्कोर करू शकता. त्यामुळे फिजिक्समध्ये 50 क्वेश्चन्स अटेम्प्ट करणं हे माझं टार्गेट नाहीच आहे. त्याच्यामध्ये 30 क्वेश्चन्स असे अटेम्प्ट करायचे ते 100% बरोबर आहेत,
ठीक आहे. आता आणखीन एक म्हणजे काय, एखादा क्वेश्चन ज्यावेळी समजतो त्यावेळी टाइम कन्झ्युमिंग जर वाटला तिथं स्किप करायचा आणि पुढच्या क्वेश्चनवरती मूव्ह करायचं, हे सगळ्यात गरजेचं आहे. त्यामुळे चूज क्वेश्चन्स वाईजली ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. एखाद्या क्वेश्चनवरती अडकून पडला तर उगाच वेळ वाया घालवू नका, कारण का याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट नेक्स्ट क्वेश्चन्सवरती पडत असतो. ठीक आहे. आता फ्री मार्क्स आणि शॉर्ट ट्रिक्स जे असतात फिजिक्समध्ये हे खूप गरजेचं आहे. शॉर्ट ट्रिक्स म्हणजे काय, काही क्वेश्चन्स असे असतात ना, डायरेक्टली त्यांची SI युनिट्स किंवा जर व्हॅल्यू पुटअप केली ना, पर्याय ऑप्शन्स जर पुटअप केले ना तर सुद्धा व्यवस्थित येतात. दुसरे ऑप्शन एक असतं म्हणजे काय, तर ऑप्शन्स इलिमिनेशन नावाची टेक्निक असते, ज्याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळी तुम्ही आता कॅल्क्युलेशन वगैरे करत असता, एका पर्टिक्युलर स्टेजला कॅल्क्युलेशनच्या पोहोचल्यावरती आपल्याला आयडिया येते की या व्हॅल्यूजपर्यंतचीच अराउंड हेच आन्सर असणार आहे. आणि ऑप्शन्समध्ये बघाल तर ऑप्शन्स असतात ते काही जरा थोडे डिफरंट असतात. मग त्यावेळी आपण काय करतो, जे ऑप्शन्स खूप म्हणजे लांबचे आहेत व्हॅल्यूज ते आपण इलिमिनेट करू शकतो. ही असते ऑप्शन्स इलिमिनेशन टेक्निक. या सगळ्या ज्या टुक्का ट्रिक्स असतात ना फिजिक्समध्ये, त्याची सवय तुम्ही आत्तापासून करून घ्या. का, कारण का याचा उपयोग तुम्हाला ॲट द एंड ऑफ द एक्झाम नक्कीच होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी काय करेल, तुक्का स्ट्रॅटेजीवरती नक्की यावरती व्हिडिओ बनेल, कारण का डिटेलमध्ये मला तुम्हाला ते सांगावं लागेल. ठीक आहे. त्यामुळे फ्री मार्क्स आणि शॉर्ट ट्रिक्समध्ये एक म्हणजे काय, जे इम्पॉर्टंट आणि जे इझी चॅप्टर्स वाटतात ते तुम्ही पिकअप करा. ठीक आहे. लास्ट 2 इयर्सचे PYQs त्या चॅप्टरचे सॉल्व करा, कन्सेप्ट आहे त्या परफेक्ट करा. आणि जे तुम्ही एक सांगतो, फिजिक्समध्ये कमी मार्क्स जरी आले ना काही हरकत नाही. टार्गेट काय आपलं पाहिजे, फिजिक्स जरी कमी मार्क्स स्कोर असेल तरी आपला केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्समध्ये कसे मार्क्स स्कोर करता येईल याच्यावरती फोकस करा. ठीक आहे. आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. ठीक आहे. आता व्हिडिओच्या शेवटी एक गोष्ट सांगायची आहे म्हणजे काय, तर आम्ही जे आमच्या मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम स्टार्ट केलो आहे, तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतच आहे. रजिस्ट्रेशन्स बाळांनो चालू आहेत. ज्या मुलांना मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिपमध्ये एनरोल व्हायचं आहे नक्की एनरोल करा. ऑलरेडी 400+ विद्यार्थी एनरोल्ड आहेत, जे डेली मॉक टेस्ट देत आहेत, त्यांचा स्कोर ॲनालिसिस करत आहेत आणि त्यांच्या प्रिपरेशनमध्ये काही जर डाऊट असेल तर ते मेंटरशी सुद्धा बोलत आहेत. त्यामुळे ज्या मुलांना एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. एक सांगतो, पर्सनल मेंटरशिप प्रोग्राममध्ये तुम्हाला काय मिळतो, एक तर म्हणजे काय 20 फुल सिलेबस टेस्ट आहेत ॲज लाईक ॲक्च्युअल एक्झाम, जो CETचा ॲक्च्युअल इंटरफेस आहे तसा. त्यानंतर प्रत्येक टेस्ट अटेम्प्ट केल्यानंतर तुम्हाला इन्स्टंटली रिझल्ट कळतो, तुमचे कोणते क्वेश्चन चुकलेत, कोणते बरोबर आहेत, त्यांचं प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल सोल्युशनसुद्धा मिळतं. आणि विशेष म्हणजे सगळ्या मुलांना, प्रत्येक विद्यार्थ्याला गाईड करण्यासाठी, पर्सनली गाईड करण्यासाठी एक मेंटरसुद्धा मिळतो. त्यामुळे तुमच्या स्कोर इम्प्रूव्हमेंटमध्ये तुम्हाला काहीही डाऊट असेल, लाईक तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होत नाही, मॉक टेस्ट ॲनालाइज होत नाही आहे, प्रिपरेशन व्यवस्थित होत नाही, तर तुम्ही डायरेक्टली त्या पर्सनल मेंटरशी कॉन्टॅक्ट करून तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करू शकता. जी कॉल्सवर किंवा व्हॉट्सॲपवर किंवा मेसेजवरती जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही तुमच्या मेंटरशी कनेक्ट होऊ शकता. तुम्ही नक्की जॉईन व्हा. एक सांगतो, इतक्या कमी किमतीमध्ये शक्य केलं की तुमच्यासाठी बेस्ट मॉक टेस्टचा पॅक प्लस मेंटरशिप प्रोग्राम आम्ही कंडक्ट करतो. गेल्या 5 वर्षांपासून हा प्रोग्राम आम्ही कंडक्ट करतोय. यावर्षी आमचं हे 5th इयर आहे. त्यामुळे नक्की एनरोल करा, याचा नक्की बेनिफिट तुम्हाला होऊ शकतो. ठीक आहे. आणखीन एक शेवटी सांगायचं आहे, एक सांगतो, फिजिक्समध्ये सगळ्यात बाळांनो गरजेची गोष्ट काय तर तुमची प्रॅक्टिस. जेवढे न्यूमरिकल शक्य असतील तेवढे सॉल्व करत जा. ठीक आहे. फक्त धडे चॅप्टर्स कवर केले, थिअरीच्या कन्सेप्ट केल्या म्हणजे काही होणार नाही आहे. दिवसातून किती MCQ सॉल्व करताय फिजिक्सचे, किती PYQ सॉल्व करताय, किती टाईम बाउंडेडमध्ये सॉल्व करताय की नाही, याच्यावरून ठरणार आहे तुमचा फिजिक्सचा स्कोर किती येणार आहे. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुम्ही कितीही तुमच्या लेक्चर्सला अटेंड करा, तुमचे क्लासेस अटेंड करा किंवा कुणाचेही व्हिडिओ लेक्चर्स बघा, वन शॉट लेक्चर्स बघा, याचा काही 0 उपयोग आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःहून काही करणार नाही. आणि तुमच्याकडे ॲटलिस्ट काहीतरी कारण पाहिजेत की मला हे करायचं आहे म्हणून. कारण का ज्यावेळी तुमच्याकडे एक स्ट्रॉंग व्हाय क्लिअर असतो ना, त्यावेळी तुम्हाला सांगायची गरज लागत नाही आणि तुम्ही एक्सक्यूजसुद्धा देत नाही की दादा मला हे सॉल्व होत नाही आहे किंवा माझं टाईम टेबल फॉलो होत नाही आहे. ठीक आहे. आय होप मला जे काय बोलायचं असेल ते समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे. अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ असेल ना ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.